नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफ मधल्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. मुळातच आपल्या लोकांना ना कचरा खूप आवडत असतो. म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये सुद्धा बघा, आपण कचरा या शब्दाचा कसा वापर करतो. परवाच एक माणूस मला येऊन भेटला आणि म्हणाला, अरे समोरच्याचा असा मी कचरा केलाय ना. त्या नटानं त्या दुसऱ्या नटाचा काय स्टेजवर कचरा केलाय हे तर काहीच नाही. आमच्या सभेला कचऱ्यासारखी गर्दी होती. एक माणूस तर असं म्हणाला की महाबळेश्वरला गेलो होतो, काय कचऱ्यासारखा निसर्ग होता. म्हणजे लोकांना कचरा ही अभिमानाची गोष्ट वाटते. कमाल आहे ना. आता आमच्या सोसायटीमध्ये बघा 3 दिवस कचरेवाली आलेली नाहीये, पण आम्ही कचरलेलो नाही बरं का. बघा पुन्हा कचरा. पण कसं आहे, आमच्या सोसायटीमध्ये कचरेवाली आली नाही म्हणून लोक एकमेकांशी कचऱ्यासारखे भांडायला लागलेत, कचऱ्यावरनं भांडायला लागलेत, एकमेकांचा कचरा करायला लागलेत. या बघा या. हळू जरा हळू बोला. आता जर तुम्ही ओरडलात ना तर मुसळ घालून अशी कोंबेन ना घशामध्ये. एकदम मी काय म्हणते, काय तुम्ही नेताना नेहमी कचरा, तसा आज पण घेऊन जा ना. कशाला तमाशा करताय? मी तमाशा करतो इथं. हा गेले 4 दिवस ती कचरेवाली बाई इथं येत नाही आहे. तसं नव, त्याच्यामुळे माझ्या जीवाची केवढी घालमेल होते. कचरा वाढतोय याच्यात खरं म्हणा सांग. हा 4 दिवस ऑफिसला जाताना हा कचऱ्याचा डबा घेऊन जातोय मी. तर काही नाही, आज मी सोक्ष मोक्ष लावणार म्हणजे लावणार. सेक्रेटरी आहेत ना, महिन्याच्या महिन्याला तारखेच्या तारखेला मेंटेनन्स पत्र घेतात. 4 दिवस जरा उशीर झाला की बॉम्ब करतात. तर काय नाही, आज होईल तर जाईल. आज कचऱ्याचा सोक्ष मोक्ष लावतो का नाही बघ. ओ कचऱ्यानो, काय झालं नाव काय त्यांचं? पट्ट्या. हा काय का आपले पटवर्धन. पटवर्धन आलो आधी बाहेर या बाहेर. तुम्हाला बाबा आलो, एक तर पाय दुखतोय मला. या या बाहेर. मोरे एक मिनिट. मोरे मोरे काय 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 झालं? काय झालं? सकाळ सकाळी सारखं ओरडत्या कशाला? काय झालं का? बॉम्बला काय झालं? बॉम्बला काय झालं? माझ्या हातात काय आहे? सांगायची गोष्ट नाही, पण कोणी सांगायला कचऱ्याचा डबा आहे काय. मोरे तुम्ही चला निघूया. चला चला, मला पण कामाला जायला उशीर झालेला आहे. आपण संध्याकाळी भेटू. चला. असं काय करताय तुम्ही? कचरेवाली बद्दल जाब विचारणार होता. हा हो, पण काय चाललंय? काय तुम काय चाललंय? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? गेले 4 दिवस ती कचरेवाली बाई आलेली नाहीये. हा मला सांगा, केवढी जीवाची घालमेल होते माझ्या. 4 दिवस सतत कचरा घेऊन जातो मी ऑफिसला जाताना. काय माहितीये, कामात लक्ष पण लागत नाही तिच्या मुलं. माहितीये काय मोरे? नाही, बायको समोर डायरेक्ट कबुली जबाब देत आहे कचरेवालीचा. म्हणून मगापासून हा मोरे बोंबलतोय काय? माझी कचरेवाली काय? कामात लक्ष लागत नाही काय तुमच्या? तर आता मी नाही इथे नको. पटवर्धन भाऊजी, काय झालं? तुम्हाला म्हणून सांगते. बोला. हा माणूस सकाळी 6 वाजता उठतो कचरा उचलायला. माहिती तुम्हाला, 6:45 वाजता हा माणूस ना दाराच्या मागे असा कानोसा घेत बसलेला असतो. आणि 7 वाजता खराट्याचा आवाज झाला रे झाला की हा मोरे पिसारा फुलवून घरामध्ये थुई 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 नाचत असतो. तुम्हाला सांगता, एक पिशवी देत नाही कचऱ्याची, 3-4 पिशव्या देतो. एका पिशवीमध्ये कागदाचे कपडे, एका पिशवीमध्ये काय ते हे काय कांद्याची साल. हा कांद्याची साल. एका पिशवीमध्ये बाटल्या. असा करतो हा माणूस. एका पिशवीमध्ये प्लास्टिक. अरे ती काय लसूण वाली आहे प्लास्टिक द्यायला? अशी कानफळात मारीन ना काय स्वतःच्या. बसाडे तसं नाही आहे. कचरा घरात राहिल्यामुळे वास येतो, त्यामुळे कामात लक्ष लागत नाही माझा. आणि तुम्हाला सांगतो पटवर्धन, व कामावर जाताना एका हातात कचऱ्याचा डबा, एका हातात लंचचा डबा. हो काल काय झालं माहितीये? काय झालं, मी निघालो असा रस्त्यान, हो कचऱ्याचा डबा समजून मी लंचचा डबा कचऱ्यात टाकला का नाही. आणि लंचच्या टायमिंगला लंचचा डबा उघडला तर सगळं त्या डब्यात काट. तेव्हा कळला कचऱ्याचा डबा आहे म्हणून. सांगायची गोष्ट नाही, पण सांगतो मोरे, तुम्ही कामावर जाताना कचरा कशाला नेता? वैदीना सांगायचं लग्न कशासाठी केलंय.
मिस्टर मोरे हा. तुम्ही कचरा टाकण्यासाठी माझ्याशी लग्न केलं? कचरा टाकण्यासाठी? गप 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 वसाडे, जरा शांतता पाल जरा. हो का? अहो ता माणूस तुला भंगारवाल्यासारखा पेटवतो मोरे हा, आणि तू देवनार डम्पिंग ग्राउंड सारखी काय पेटतेस? पटवर्धन माना सांगा, काय? ती कचरेवाली बाई का नाही आली? हा? नाही का नाही आली? हो ना हा. ते त्या खानदेशाला विचारा. खानदेशाला? हा ती कचरेवाली बाई आली ना की तिला तो शिव्या घालतो, तिचे बाई ना बोब असं काहीतरी बडबडतो, म्हणून ती काम सोडून निघून गेली. आता शिव्या घालतो तो हा. खानदेशी तिला? तिला. कचरेवाल्या माझ्या कचरेवालीला? सोसायटीच्या कचरेवालीला शिव्या घालतो? खानदेशी. एक मिनिट, एक खानदेशा. बोला, बोला. अरे बाहेर पाड. आई आहे. तुला दाखव, येऊ दे त्यांना आज. आज लोट पडतो का नाही बघ आला, त्याला. आला, अरे, बापरे. चाल, ये भारी आहे. बोला, बोला. चाल, ये. हा, काही नाही काही नाही. तुम्ही बाईना बाटो का बरं कोकलून राहिला रे तू? अरे थ्रोट कॅन्सर होऊन मरून जाशील ना रे. ओ भाऊजी, तुम्ही कचरा टाकायला जाऊन राहिले ना, आमची पण पिशवी घेऊन जा. या इकडे. काय द्या, काय? उचल तो. ही तुमची तुम्हाला ठेवा. ठेवा हे कचरा. ठेवा हे. ठेवा. आणि काय? अजिबात हात लावायचं नाही त्यांच्या काय कचऱ्याला. हो? अजिबात हात लावायचा नाही. हो वहिनी, हा. गिरणीवर जाताना दलनाचा डबा नेतो, हा ठीक आहे. हा, पण कचऱ्याचा डबा पण देता बाय तर काय नाही. हो हो रजपूत, मला एक गोष्ट सांग, त्या कचरेवालीला तू शिविका दे. अरे नाही दिले रे शिवी मी. मग? ती आहे ना असा वरच्यावर कचरा उचलून राहिली होती, हा. तर मी तिला म्हणलं, ओ तुम्ही बाईनी डोका फिरेल, नीट कचरा उचल ना. तर तिला वाटलं मी भलती मोठी शिवी दिली बा. बरोबर वाटणारच आहे. ओ बाईना बरे असं काय काय बोलला तुम्ही? बाईनी डोका फिरेल. बाईनी बघा बघा हे जे बाईनी डोकं फिरेल, बाईना भाटोड, त्यापेक्षा बाईना भटाट्या वडा असं काहीतरी म्हणावं, गोष्ट वेगळी असते ना. आणि बहिणीवरनं शिवी दिली तिला. अहो, ऐका ना, आमच्याकडे रागाने आणि प्रेमाने दोन्ही पद्धतीने म्हणतात ते. कसं? म्हणजे अत्नी बाईना असं मी म्हणतात. ते शिवी नाही आहे ती. काही नाही हो, काही नाही. यांना ना खुसपट काढायची सवयच लागली आहे प्रत्येक गोष्टी. हा. सगळ्यांना शिव्या देतात, मला शिव्या देतात, कचरेवालीला शिव्या देतात. आता गेली ना ती सोडून. गेली तर गेली, जाऊ दे ना. हा? त्याच्यात काय एवढं? ऐका माझं. काय झालं? काय काळ आलाय, काय काळ आलाय, काय काळ काय आलाय. झालं? तुम्हाला सांगते, पूर्वी लोक दारात पेपर टाकायचे. पेपर टाकायचे, पेपर. नंतर दुधाच्या पिशव्या टाकायचे. एवढंच काय, कुवारा बाप मध्ये मेहमूदच्या दारात कुणीतरी लहान बाळ बाड बाड. लहान बाल बाई गो, आज तर हद्द झाली. काय झालं? आज तर हद्द झाली. आज आपल्या दारात कुणीतरी कचरा टाकला. कचरा. आपल्या दारात एक कसा कोणी कचरा टाकला आपल्या दारात? तेच विचारते मी तुम्हाला सेक्रेटरी. माझ्या दारात कचरा आलाच कसा? ए सेक्रेटरी काय, मी नवरा म्हणून तुला विचारतोय, आपल्या दारात कचरा टाकला कसा? काय झालं अहो, काय? कुणी बरं दार वाजवलं म्हणून मी गेले. पटकन दार उघडलं तर दारात पिशवी. म्हटलं बाई गो, सांता क्लॉज आला, माझ्यासाठी गिफ्ट घेऊ. पटकन पिशवी घेतली, दार लावलं, सोफ्याकडे गेले, पिशवीशी उलटी केली, बघितलं तर कचरा. हो वहिनी, तुमच्या आयशीच्या घोवान उन्हाळ्यात साप लागलो ठेवला नव्हता? मराल, मराल. हा? एवढा कठीण शब्द उच्चारला तर मराल. सांता क्लॉज नाही, मग? सांता क्लॉज. हा, तास सांता क्लॉज काय आहे ता? हा ता हिवाळ्यात येतो, नाताळाच्या सुट्टीत काय समजलं, उन्हाळ्यात आलं तर वितलं नाही तो. तो विकलू दे, मला सांगा आधी कचरा टाकला कोणी? तुम्हाला सांगू का, मी ना कचऱ्याची पिशवीचा नीट शोध घेतला. त्या पिशवीत मला माशाचे काटे सापडले. माशाचे काटे. माशाचे? त्यावरूनच मला कळलं, हा कचरा अरुण कदमांचा. आजच्याच मास खाणार आहेत खरं तर. बरोबर माशावाला आहेत का नाही काय? नाही, त्याला बोलवतो त्यांना विचारतो, कचरा टाकलाच कसा? नाही, मी विचारतो. कदम थांबा, विचार. कदम बाहेर पड. कदम बाहेर पड. कुस्ती पहिलवान. अरे ते गेले बाहेर 4 दिवसासाठी. बाहेर गेलेत काय? मग तू काय बोलवतो? माझ्या दारात कचरा टाकून गेले. बघा. वहिनी, सणासुदीला गोडधोड घेता तुम्ही त्यांच्याकडून, मग कचरा घेतला तर काय झालं? बाई गं, राजपूत, अहो गोडधोड वेगळं, कचरा वेगळा, काही कळतं का तुम्हाला? नाही बघा. नाही, भांडू नको काय आहे. हा बघा ओ सेक्रेटरी, काय? आता हा सगळा कचऱ्याचा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. हा, तुम्हीच काय तो सगळा सॉल्व करा बघू. ओके ऐका, सेक्रेटरी या नात्याने मी असं सांगेन हा. की ह्यांनी शिवीगाळ केल्यामुळे ती
कचरेवाली आपल्याला सोडून गेलेली आहे, बरोबर आहे? आता ह्यानी सगळ्यांच्या देखत तिची जर माफी मागितली तरच ती परत येईल किंवा आणखी कोणाला तरी पाठवेल, तेव्हा ह्यानी माफी मागणं फार महत्वाचं आहे. अरे अरे वा, मी का बरं माफी मागायची? मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफला उचलणार नाही. तुम्हीच खाल्ल्यात शेंगा, टरफला उचलायला चला आता. हे बघा, तोंडातला शब्द तोंडात ठेवा. टरफलाचा इथं विषय काढायचा नाही, कारण लोकमान्य टिळक आमच्या कोकणातला आहे. बोलायचा अधिकार आहे का? टिळकांचा संबंध काय फक्त कोकणाशी नव्हता. ते काय म्हटले, मी शेंगा खाल्ल्या नाही. शेंगा कुठे उगवतात रे? भुईमुगाच्या खानदेशात उगवतात. आणि कोकणाशी संबंध जर जोडायचा झाला असता ना, तर ते म्हटले असते, मी आंबा खाल्ला नाही, मी कोय उचलणार नाही. कोकणाचे आहेत का रे? ते महाराष्ट्राचे आहेत, अख्ख्या देशाचे. आपल्या काय बोलतो तो? एक मिनिट, अरे माफी एक मागा, सांगू पण का माफी तुम्हाला? मागा. नाही मागणार. यो माणूस आहे ना, हा माफी मागणारच नाही. 10 वर्ष झाली मी संसार करून राहिले, एवढ्यांदा चुका केल्या, पण एकदा पण माफी मागितलेली नाही या माणसाने. मी काय म्हणतो, ऐका घरी चल तू, मी असा शपालून काढतो ना तुला. तेच केलंय तुम्ही आयुष्यभर आणि तेच करा. घरच्या बाईला असं घालून बांधून बोलले शिवाय दुसरं काही येतं का तुम्हाला? अगं किती तोंड सुटतं का तुझ्या? अरे, एवढी चुरू नका बोलू नका. बघितलं का वहिनी गेली 10 वर्ष संसार करून राहिले, पण या माणसानं मला जराही सुख दिलं मी नाही. सुख नाही दिला. अरे या वहिनींकडे आपली जी पोरगी जाते, वहिनी तिला मंद मंद म्हणतात, दुसरी तिला नापास केलं त्याने, ते सुख नाही तर काय? बघितलं का आता 4 चौघात? एक मिनिट थांबा सगळे. आम्ही गप्पच नाही, मला वाटलं ऐका, ह्यानी शिवीगाळ केल्यामुळे कचरेवाली गेलेली आहे. होय होय. त्यामुळे सोसायटीतला कचरा आता ह्यानीच उचलला पाहिजे. बरोबर आहे. नाही उचलत तुम्ही. काय नाही. एक मिनिट, कसं नाही होतात, लोकशाही आहे, आपण सगळ्यांची मतं घेऊया. हा कोणाला वाटतं की ह्यानी कचरा उचलावा, त्यांनी हात वरती करावा. आम्ही केली. ते स्वतः पण तयार आहेत, ते बघा. अहो तसं नाही, प्रत्येक गोष्टीत अनुमोदन द्यायची सवय आहे ना मला, त्याच्यामुळे हात वर केला. केलं ना, स्वतःला पण अनुमोदन दिलं ना. आता ह्याच्या पुढे सोसायटीतला कचरा सगळा तुम्ही उचलायचा. आणि हे सुबह 8 बजे के पहिले आने का, उसके बाद आएगा ना तो लात मार के ढकल देगा उधर इधर. चला तुझं काय द्यायचं काय कचरा विचरा? काय आणलेलं नाही ना. सोन, सुबह 8 बजे के पहले हमारे घर में आना और ये कचरा लेके जाना. नहीं, जो घर में कचरा येता है वो लेके जाना. कळलं? चला आपण निघूया. आणि आमच्या पण घरात येऊन सकाळचा घेऊन जा कचरा. चला चला. आधी ऑफिसला जा. मी ऑफिसला आले जातो, कुठे आपण बोलताय सगळ्या सगळे? काढून आधी ठेवतात. तुम्ही बाहेर हा, चला, मी पहिल्यांदा सांगून ठेवते तुम्हाला. आता काय उभे राहिले? कचडा घेऊन गाडगे महाराजांसारखे कचडेवारीला शिव्या दिल्या ना, भोगा आता. अरे बाप रे, या कचऱ्यासोबत मी गाडगे महाराजांसारखा दिसून राहिलो. अरे बाप, आता मी कचरा गोळा करणार. गोपाडा गोपाडा देवकी नंदन गोपाडा, गोपाडा गोपाडा देवकी नंदन गोपाडा. हे काय पटवर्धन, सेक्रेटरी पटवर्धन बाहेर या. माझ्या हातात या राजपूतांनी पिशव्या दिलेत, परत या. हो भाऊजी, या पण तुमच्याच पिशव्या आहेत आणि यांनी दिलेल्या आहे. आणि तुम्हाला एक सांगते, आम्ही बायका प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बाबतीत फार कंजूस असतो बर का. बायका देत नाहीत सहसा प्लास्टिकच्या पिशव्या. आम्ही कुठल्या दुकानात गेलो साधं ब्लाऊज पीस किंवा हात रुमाल जरी विकत घेतला ना, तरी त्या दुकानदाराला निर्भीडपणे सांगतो का एक थैली दे रे प्लास्टिकची म्हणून. नाही, बाकीचं सगळं मला पटलं, तो निर्भीड शब्द पटला नाही. खरं तर निर्लज्जपणे मागता प्लास्टिकच्या पिशव्या तुम्ही. आणि या प्लास्टिकच्या पिशव्या राजपूताने मला का परत दिलेल्या आहेत? तुमच्या आहेत आणि तुम्हालाच द्यायला सांगितलंय त्यांनी. अरे ते काय महाराजांनी नजराने पाठवल्यासारखं काय सांगतायत तुम्हाला दिलेले आहे? या माझ्या माहिती. पटवर्धन कुठे? पटवर्धन, सेटवर्धन, पटवर्धरी. आलो. अरे एक तर पाय पटवर्धन, येतो सारखं बोलू. सेक्रेटरी पटवर्धन. एक मिनिट, सकाळ ओरडायला काय झालं? आणि श्रोत्री तुम्हाला सांगावं लागतं, अरे सकाळी देवाचं नाव घ्यायचं असतं, तुम्ही माझं नाव काय घेताय? कारण तुम्ही माझे देव नाही आहात, तुम्ही आमचे सेक्रेटरी आहात. मग हे काय आहे? राजपूतांनी या पिशव्या माझ्याकडे परत दिलेल्या आहेत. अरे वा श्रोत्री, आज प्लॅस्टिक सर्जरी वाटतं.
प्लास्टिक कॉमेडी नको, स्लॅपस्टिक कॉमेडी चालेल. कळलं? या माझ्याच पिशव्या आहेत, त्या राजपूतांनी मला परत दिल्या आहेत. ए राजपूत डम्पिंग ग्राउंड, बाहेर ये. राजपूत डम्पिंग ग्राउंड. गोपाडा गोपाडा देवकी नंदन गोपाडा, गोपाडा गोपाडा देवकी नंदन गोपाडा. आणि गाव छोत्री डम्पिंग ग्राउंड कोणाला म्हणून राहिलाय तुम्ही? एक तर छोत्री नाही, श्रोत्री. आणि डम्पिंग ग्राउंड तुम्हाला म्हटलं काय करणार आहात? हा सांगा, मी तुम्हाला असा शाप देईन ना तर डम्पिंग ग्राउंडच्या उग्र वासाने तुम्हाला उग्र अटॅक येईन. नको नको असं काय करू नका. राजपूत मला एक सांगा, तुम्ही यांच्या हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या का दिल्यात? प्लॅस्टिकच्या पिशव्या दिल्याच पाहिजे. मी फक्त कचरा उचलेन, यांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मी काही उचलणार नाही. अरे पण तुम्ही कचरा उचलणार, मग त्याच्यात असलेलं सगळं घेऊन जायला पाहिजे तुम्हाला. तुमच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ना 2-4 दिवसांची सडलेली दाढ होती, भलता गंदा पटक वास येत होता त्याला. आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत 10 दिवसाची भाजी होती हो. आणि तिसऱ्या पिशवीत पोड्या होत्या आणि त्यांना अड्या लागलेल्या होत्या. काय काय आहे, माझी बायको जेव्हा फ्लाईट वरनं रिटर्न येते ना, फ्लाईट मध्ये शिल्लक राहिलेलं सगळं घेऊन येते ना. घरी करत नाही काय? नाही तसं नाही, त्यातलं काही आम्ही पचवतो, उरलेलं प्लास्टिक मध्ये टाकतो आणि फेकून देतो. त्याच्यात काय एवढं? नाही नाही नाही, मी फक्त कचरा उचलेन, तुमच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या काय घे थांबा थांबा, मला उत्तर हवाय, उत्तर हवाय मला. साड्या उत्तर हवाय मला. आता कशाला पळताय, आता कशाला पळताय? उत्तर दे पहिल्यांदा मला. अगं बाई, बघा बघा हा माणूस बघा कसा संत वेश परिधान करून आलेला आहे. या माणसाला विरक्ती आली आहे, विरक्ती. संत पदापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. या बघताय काय, पाया पडा. याच्या हा वासाडा राजपूत आहे, माहितीये तुला? अरे खानदेशा, कोकणाला वाकवतोस? हा कोकणाला वाकवतोस तू? अरे कचरा गोळा करतोस का पुरावे गोळा करतोस? काय तुम्हाला सांगतो, हा वसाडा गप गुमान कचरा टाकायचा का नाही मला सांगा. बरोबर आहे? अरे कचरा म्हणजे काय, परीक्षेचा पेपर आहे? तपासून द्यायला? अहो काय, हा सकाळी येतो कचरा घ्यायला, कचऱ्यातलं सगळं पेपर काढतो आणि परत देतो. बरं देतो तर देतो, या वसाडीकडे देतो काय जमागली? 1 मिनिट मोरे, त्या माणसाला काही बोलायचं नाही, कारण त्या माणसामुळे मला कळलंय काय. माझ्या हातात पडले तुमची प्रेमपत्र, सटवीला लिहिलेली प्रेमपत्र आहेत. प्रेमपत्र? मोरेनी कोणाला तरी प्रेमपत्र? या प्रेम चोपडाला प्रेमपत्र लिहिता येतात? तू जरा चोपडा, तू जरा चोपडा. अगं हे वासाडे, अगं ती प्रेमपत्र नाही आहे, त्या लहानपणी मी लिहिलेल्या कविता आहेत. काय समजली हो? आला मोठा कवी आहे. कवितेतला मी पहिला का दुसरा? दात काय काढताय बाय? तेवढं जर आलं असतं तर कविता कशाला केली असत्या? कांदबरी नसती केली. तुम्ही बाईना बाटोड, कांदबरी नाही रे, मग कादंबरी. योग्य अक्षरावर टिंब देणार आहे तू, जसं मी देतो बघ. निबद्ध निबंध हो, निबंध ना. झालं 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 तुझा खानदेशा झाला. आता टिंब तुझ्या गाडीवर कचऱ्याच्या चिटणीस, 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 चिटणीस. अरे चिटणीस, आपल्या सोसायटीत चिटणीस नावाचं नवीन कुटुंब आलंय की काय? मला कसं माहित नाही सेक्रेटरी? सांगायची गोष्ट नाही पण सांगतो. अहो तुम्हाला त्याशिवाय कळत नाही ना. कसं आहे, सेक्रेटरी या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये चिटणीस नाही का म्हणतात? ती तुम्हाला हाक मारते, यांनाच संबोधतेस ना चिटणीस. हो हो, चिटणीस, चिटणीस. काय आपल्याकडे चिटणीस ते राजपुतांमुळे ना आपल्या सहनिवासात श्वान घुसले. श्वान काय? हो, असं असं पुच्छ हलवत हलवत ना सगळीकडे भ्रमण करतायत श्वान. काय सांगतायत? काय श्वान घुसलाय? श्वान? अरे काय श्वान समजतो काय स्वतःला?
अशी श्वानपती बाहेर काढणार वसाड्यांची. ए वसाडे तू काय बोलते ऐकून घे. काय? श्वान म्हणजे कुत्रे माहित नाही का? मग ते असं बोलायला कशाला वसाडीला. तिची भाषा कळते ना आपल्याला. बाळाकडी. अरे काय बोलावली रे तुम्ही. आणि ते काय कुत्रे उगाच नाही आणले इथे. कामाचे कुत्रे ते. कसं आहे आपल्या इथे अरुण कदमान सारखे जे लोक आहेत ना ते रोज नॉन व्हेज खातात. आणि मग ते काय माशाचे काटे हाड असे बाहेर फेकून देतात. कचऱ्याच्या डब्यात टाकत नाही ना ते. बस सगळा कचरा झालाय. तर कुत्रे येतील त्यांचे बी पोट भरेन आणि कचरा बी साफ होईल. यासाठी आहे ना मी असा गावातले कुत्रे धरून आणलेत. कावरे बावरे कुत्रे इकडे तिकडे फिरून राहिले ते. अरे पण सगळा कचरा संपल्यानंतर त्याच्यामधला एक कुत्रा एवढा उपाशी होता डायरेक्ट कचकन माझा असं सगळं पोटरी पिटरी बाहेर काढला. 3 दिवस तर असा चालत होता मी. असा चालत होता का तू. फक्त पोटरीच चावली का त्याने. म्हणजे त्याच्या फक्त नाश्ता झाला. तुझ्या आता पुठ्ठा चावला पाहिजे होता रे. पुठ्ठा म्हणजे ज्याच्यावर बसतो बा आपण. हा म्हणजे चार चौघात बोलू नये अशी गोष्ट. अरे का रे हो भाऊ, मी तुला म्हंटल की थोडीशी मदत कर तर तो नाही म्हणून सरळ सरळ वाकड्यात शिरतो रे. अरे मी रखवालदार आहे, कचरादार नाहीये. आणि तुझ्या घराचा समोरचा कचरा मी का उचलू. असा कसा उचलत नाही रे. राजपूत काका आला. आलो आलो आलो. हे नाही का हा आला. ऑर्डर दिल्याप्रमाणे माल आणलाय. मेवणा काय आणलंस तू. घ्या ना घ्या धरा. बघा बघा काय लवकर का. काय काय हे अरे हा रशियन आहे रशियन. अरे वस्कन अंगावर रस्सच की. हा बघा थांबा नीट हाताळायला हवा. हा पर्शियन आहे. आणि हा बघा काय आहे. राजपूत अहो ती लुंगी तर अशी घट्ट धरा. आमचं नाही तुमचं घुसलं कुठे बघा. अरे पण कशासाठी हे साप आणले. काय आपल्या सोसायटीत भलता कचरा झालाय. त्याच्यामुळे ना उंदीर वाढलेत. त्या उंदरांना खाण्यासाठी हे साप आणलेत मी. आणि मी कचरा उचलणार आहे. त्यामुळे तो कशा पद्धतीने उचलायचा हे मी ठरवेन. आता आहे ना तुमच्या प्रत्येकाच्या घरात एक एक साप माझ्या असिस्टंट म्हणून असेल. कुत्रा तर आहेच बुवा. आणि मी आहे ना काही दिवसांनी डुक्कर बी मागवणार आहे. कचरेवाला तुम्ही कचरा गोळा करायचे काम करता ना. हे कशाला सगळे आणून ठेवले इथे. हा का हायदोस घालताय राजपूत. हायदोस तर तुम्ही घातलाय हो कचऱ्याच्या डब्यात. म्हणजे मग अरे कचरा उचलायला माणूस गेला कोणाच्या घरात तर असं वाटलं पाहिजे काय कचरा आहे. पण तुमच्याकडे गेलो ना तर असं वाटतंय काय कचरा आहे. बरोबर आहे. पण मेवण्या मी काय म्हणतो हे साप चावतात का रे. नाही चावत नाही गुदगुल्या करतात. देऊ तुमच्या गुदगुल्या राहू द्या हो बाजूला. मी कचरा घेऊन कचरा कुंडीवर गेलो होतो. अहो तिथे आहे ना मला शास्त्रज्ञ भेटले हो. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून काहीतरी करणार होते. मी त्यांना म्हटलं आमच्या सोसायटीत या जरा महत्व सांगा की कचऱ्याचं नियोजन कसा केलं पाहिजे, त्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे. तर ते संध्याकाळी येणार आहेत बरं. वा 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 राजपूत उत्तम काम केलंय तुम्ही. म्हणजे दुनियेत कचऱ्यासारखी माणसं येतो पण कचऱ्याचं सोन्यात रूपांतर करणारी माणसं फार कमीच. बोलवा त्यांना संध्याकाळी बोलवा. आणि अशी कामं केल्यामुळे ना त्यांना पद्मश्री बी मिळालेलं आहे. अरे कोण आहेत. पद्मश्री डॉक्टर शरद काडे. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये ते सायंटिस्ट म्हणून काम करतात हो. आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची त्याच्यावर ते रिसर्च करून राहिले. चला चला आपण त्यांच्या स्वागताची तयारी करा. मला पिढ्या दाखवा. नमस्कार. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आमचे राजपूत यांच्या कृपेमुळे तुमचे पाय आमच्या सोसायटीला लागले. आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे. यांची खास ओळख म्हणजे डॉक्टर शरद पांडुरंग काळे
हे भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये गेली अनेक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करतायत. ते सूक्ष्म जीवशास्त्राचे अभ्यासक आहेत. याशिवाय कचऱ्याचं नियोजन कसं करावं, विघटन कसं करावं याच्यावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि त्यानिमित्तानेच आज आपल्याला काही मार्गदर्शन करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. ह्या त्यांच्या कार्याचा बहुमान भारत सरकारने केलेला आहे. तो म्हणजे त्यांना पद्मश्री हा किताब मिळालेला आहे. आणि आपले दुसरे पाहुणे म्हणजे श्रीकांत कानेटकर. काळे सरांनी कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी जे उपकरण तयार केलेलं आहे त्याचं गेली 6 महिने ते वापर करतायत आणि त्याचा त्यांना काय फायदा होतोय हे सांगण्यासाठी ते आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्यामुळे तुमचं इथे स्वागत आहे कानेटकर साहेब. बरं का, आमच्या सोसायटीची एक पद्धत आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत एका छान अशा स्वागत गीतानं होतं. आणि आमच्या सोसायटीतल्या या सगळ्या भगिनी आहेत ना, त्यांनी खूप छान असं स्वागत गीत तुमच्यावर रचलेलं आहे. जगी स्वच्छतेची गोष्ट सांगे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. जगी स्वच्छतेची गोष्ट सांगे पृथ्वी मोलाची, हा निसर्गाचा दूत सांगे गाथा कचऱ्याची, याला परवा जगाची. झेंडा भल्या कामाचा हा घेऊन निघाला, सोन्यावानी मोल त्याला कचऱ्याचा गळा. बहुमान कर याच याच लाभली पद्मश्री, यास लाभली पद्मश्री, यास लाभली पद्मश्री. जगी स्वच्छतेची गोष्ट सांगे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. जगी स्वच्छतेची गोष्ट सांगे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. शांती कुंजमध्ये शांती नाही हो. मी गेले 4 दिवस झाले काय माहिती आहे का, आमच्या सोसायटीमधली कचरावाली आलेली नाही. कचरा खूप साठत चालला. ह्या कचऱ्याचं काय करावं. या राजपूतांनी ठरवलं की सोसायटीत साप सोडूया, कारण कचऱ्यामुळे उंदीर झालेत, उंदीर खायला साप. मग म्हणतात की आणखीन कुत्रे सोडूया, म्हणजे त्याच्यामुळे हाडं मासेचे काटे बिटे आहेत ते खाते. असं कचऱ्याचं विघटन होतं का, असं नियोजन होतं का. घरोघरी गॅसच्या चुली असतात, तसं कचऱ्याचा हा जो ही समस्या तुम्ही सांगितली फक्त तुमच्याच संस्थेत आहे असं नाही. इतर गृहनिर्माण संस्थांमध्ये संपूर्ण भारतातच ही समस्या आहे. आणि त्याचं कारण कुठेतरी आपण स्वतः चुकतोय इकडे आहे. एक कचरा म्हणजे काय किंवा आम्ही वैज्ञानिक कचऱ्याचा विचार कसा करतो हे समजून सांगण्यासाठी मी एक छोटासा प्रयोग करतोय. या प्रयोगामध्ये या प्रयोगामध्ये पाणी पण लागणार का. पण नाही, हा मग घ्या रिकामाचे. चांगली गोष्ट आहे. काय एक वैज्ञानिकाला हातामध्ये बाटली किंवा ती संध्याकाळची बाटली नाही, ही काहीतरी एक उपकरण आपल्याला लागतं. तर हे एक काचेची बाटली असं समजा, मोठी बाटली आहे, त्याचे आकारमान बरंच जास्त आहे. त्याच्यामध्ये एक 800 ग्रॅम माती आणि 100 ग्रॅम खत टाकलं आणि 2-3 महिने त्याला वाढू दिलं. त्या झाडाला रोज पाणी घालायचं. 550 मिलीलिटर पाणी घातलं होतं, म्हणजे अर्धा लिटरच्या आसपास पाणी त्याच्यात घातलं आणि पश्चिमेच्या दिशेला ठेवली. पश्चिमेची मावळते किरणं त्याच्यावर पडायची आणि ते झाड वाढायला सुरुवात झाली. छोटे किडे दिसायला लागले. एक परिसंस्था त्याच्यामध्ये एक तुम्ही जेव्हा कुंडी लावता तशी दिसायला लागली. आणि एक दिवशी काय केलं, 31 ऑगस्ट 1999 ॲरल्डाईट जे चिकटवायला आपण वापरतो ते घेतलं आणि याला असं ॲरल्डाईट लावून त्याचं झाकण त्याच्यावरती बंद करून टाकलं. पॅक करून पूर्ण सील करून टाकलं. गेली 17 वर्ष मी याला एक थेंब पाणी दिलेलं नाही आणि तरी पण आतलं झाड अतिशय हिरवगार आहे, जिवंत आहे. 17 वर्षापूर्वीचे किडे जिवंत आहेत आणि गांडुळं पण जिवंत आहेत. विश्वास नाही. अगदी साहजिक आहे, कारण आपण जर कुंडीमध्ये झाडाला पाणी दिलं नाही तर 4 दिवसात ते वाळतं. आता इथे काय होतं याच्याकडे लक्ष द्या की याच्यामध्येही झाडाला वाढ आहे, ह्याच्यामध्येही पान गळतात, पण ते जे पान गळतं ना तेच पान नव्या पानाची संजीवनी असतं. दिवसभर त्या वनस्पती पाणी घेतात. मी जे सुरुवातीला 500 अर्धा लिटर पाणी टाकलं ते आहे याच्यात. ते पाणी घेतात, संध्याकाळी श्वासातनं सोडतात. माझ्या या छोट्या बाटलीमध्ये ना रोज सकाळी
पाऊस पडतो. पाऊस. कारण हे जे पाणी फेकलेलं आहे हे पाणी इथंच पहाटेच्या वेळेला थंड होतं आणि ते पावसाच्या स्वरूपामध्ये पडतं. दवबिंदू म्हणतो ना आपण, तसं याच्यात पडतं. म्हणजे पाण्याचं पुनर्चक्रांकन होतं, ऑक्सिजनचं पुनर्चक्रांकन होतं, कार्बन डायऑक्साईडचं पुनर्चक्रांकन होतं, पडलेलं पान गळतं. आता जे किडे आहेत ते किडे सुरुवातीचे नाही आहेत, त्यांचे बालबच्चे असतील. आपण म्हणतो ना मंजिल वही आहे प्यार की, राही बदल गए, तसे राही बदल गए. पण परिसंस्था चालू राहते. आता ही किती दिवस चालू राहिलं असं मला जर विचारलं तर मी सांगेन की मी निघून जाईन, पण ही परिसंस्था चालेल. जोपर्यंत ही बाटली फुटत नाही तोपर्यंत ही परिसंस्था चालू राहणार. आता याच्यातनं शिकायचं काय तर पडणारं जे पान आहे हे नव्या पानाची संजीवनी आहे. म्हणजे पडणारं पान जर कचरा असतं तुमच्या भाषेमध्ये तर ही नवे पान आलं असतं का? नाही. ही परिसंस्था चालली असती का? नाही. ही कोसळली असती. मग ही कोसळू नये म्हणून हा जो त्या पानाचं पुनर्चक्रांकन होणं जितकं गरजेचं आहे ना तेवढंच तुमच्या घरात ज्याला तुम्ही कचरा म्हणता त्याचं पुनर्चक्रांकन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही काही एक उपकरण निर्माण केलं आहे निसर्गदूत नावाचं. स्त्रीमुक्ती संघटनेकडे ते विकत मिळतं. 500, 450, 400 रुपये त्याला द्यावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर टाकलं, आता तुमच्या घरात तुम्ही जर भगिनींनी मला सांगा दूध जर आज त्याच्यामध्ये ठेवलं आणि तापवायचं विसरलं तर आजच्या दिवसात उद्या सकाळी काय होईल याचं? नासून जाईल. दही होईल पण ते खाऊ शकाल का? त्याला वास येईल. पहाटे जर उठल्यात तुम्ही तर इतका घाण वास यायला लागतो घरामध्ये. पण ह्याच दुधामध्ये आदल्या दिवशी आठवणीने जर अर्धा चमचा दही टाकलं तर दुसऱ्या दिवशी याचं सुंदर ताक किंवा लस्सी करून पिऊ शकाल. मग आता हाच प्रकार ह्या कचऱ्याच्या बाबतीत करायचा आहे. या कचऱ्याला प्रथम स्त्रोत म्हणायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा मी जे दही देतो की त्या आमच्या बास्केटमध्ये ते दही त्याच्यात ते टाकलं म्हणजे ते दही तुम्हाला स्त्रीमुक्ती संघटनेच्या बायका देतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर कचरा टाकला त्याचं उत्तम खत होतं. नाही, मला असं विचारायचं आहे की हे जे तुमचं यंत्र आहे म्हणजे निसर्गदूत वगैरे ते यंत्र ते कसे इलेक्ट्रिकवर वगैरे आहे काय? बटन प्लग वगैरे त्याला? नाही, हे याच्यावर ते काही याला विद्युत शक्ती लागत नाही, काही नाही. हे साधी एक जाळीची बास्केट आहे. ते स्टेनलेस स्टीलची बनवली आहे. त्याला उंदीर लागणार नाहीत, त्याला घुशी लागणार नाहीत. आणि ह्या स्टेनलेस स्टीलच्या या बास्केटमध्ये एक मध्ये वाटी आहे. त्याच्यामध्ये काही आम्ही त्याच्यामध्ये जे विरजण आहे ते विरजण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो कचरा आहे तुमचा स्त्रोत आहे तो ह्याच्यात टाकत राहायचं. झाकण उघडायचं, मग कापलेला तो स्त्रोत कापायचा मात्र. आणि कापला की स्त्रोत शिळी भाजीसुद्धा चालते, विटलेली भाजी आपण ज्याला म्हणतो ती टाकली तरी हरकत नाही, फक्त ती सुकी पाहिजे, ओली नको. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकायच्या. खाली त्याला कसा खड्डा करायचा, त्या जिथे मी ते कल्चर दिलेलं आहे ते कल्चर एक तुम्हाला साधारणपणे एवढ्या उंचीचं कल्चर दिलेलं आहे. मातीसारखं दिसतं. हा, मातीसारखंच दिसतं. हा, माझ्या एका मैत्रिणीकडे आहे ते. त्याच्यात किती कचरा टाकते ती पण जरा पण वास येत नाही. नाही, बरोबर. पण त्याला वरतून जाळी असते तर वास येत नाही बाहेर. नाही. तर त्याला काय करायचं, थोडासा खड्डा आहे ना त्या मातीला थोडा खड्डा करायचा, हातानेच करायचा आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं जे तुमचं आजच्या दिवसाचं आहे ते, आणि त्याच्यावर माती पसरायची. दुसऱ्या दिवशी काय करायचं, इकडच्या बाजूला, कारण आपल्याला काल टाकलेलं आठवतंय, आणि मग इकडच्या बाजूला, तिसऱ्या दिवशी थोडं पलीकडच्या बाजूला, कारण ही तशी बास्केट मोठी आहे. अशा 3-4 ठिकाणी टाकायचं. पुन्हा पहिला नंबर येतो तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये काही राहिलेलं दिसत नाही. लक्षात ठेवा, त्याचं छान खत होतं आणि ह्याची मग उंची वाढत जाते. आता ह्याच्यातलं हे उत्तम खत आहे. ह्याची पूर्ण उंची जेव्हा वाढेल त्यावेळेला त्यातलं अर्ध काढून घ्यायचं, तुमच्या बाग बगीच्यात टाकायचं. तुम्हाला तुमच्या घरात कुंड्या नसल्या तर खाली नेऊन टाका, रस्त्यावरच्या झाडाला टाका. खरकटं फेकता त्याच्यापेक्षा हे फेकलेलं जास्तीच. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी अनेक वैज्ञानिक आज्ञापत्र पाठवली होती. त्याच्यामध्ये कचऱ्याचं नियोजन कसं करायचं हेही आज्ञापत्र महाराजांनी पाठवलं होतं. की घरातला काडी कचरा आहे, विशेषतः स्वयंपाकघरात निघणारा, त्याच्यातून भाज्या उगवा, हा संदेश 450 वर्षापूर्वी महाराजांनी दिला होता. शिवाजी महाराज की. आणि आम्ही 4 दिवस कचरावाली आली नाही म्हणून तळमळतो. किती दैव दुर्वल असं. सर, मी आता एक ठरवलंय नवीन उपक्रम. म्हणजे आपण बर्थडेला कशी गिफ्ट देतो की नाही, या स्टेनलेस स्टीलची आपण बास्केट देऊया ना. अगदी उत्तम बर्थडेची गिफ्ट राहील आणि एक निसर्गाचं देणं परत दिल्याचा एक आनंद तुम्हाला मिळेल. याच ठिकाणी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा.
लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. मला कानिटकर साहेब तुम्हाला विचारायचं आहे की गेली 6 महिने माझ्यामध्ये तुम्ही निसर्ग दूत या यंत्राचा वापर करताय. तुमचा अनुभव काय? अतिशय सुंदर अनुभव आहे. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी एक न्यूज वाचली पेपरमध्ये की असं असं काहीतरी एका सायंटिस्टनी केलं आहे. मग मी लगेच काळेसाहेबांना फोन केला. तेव्हा लगेच तुम्ही या घरी. मग त्यांनी मला एक बॉक्स दिला आणि त्याच्यामध्ये फक्त 2 वाट्या एवढं त्यांचं ते विरजण दिलं. ते कल्चर म्हणतात त्याला. आणि त्यांनी सांगितलं कसं कसं वापरायचं वगैरे ते कापून टाकायचं वगैरे. आणि मग काही दिवसांनी मला म्हणजे लिटरली ॲडिक्शनसारखं झालं की काही टाकलं की 2 तासात खतम. म्हणजे खरोखर त्या दिवशी मी केळ्याची साल टाकली. रात्री बायकोला सांगितली टाकायला. आणि थोड्या वेळ मी बाहेर चाललो होतो म्हणून म्हटलं ते उघडून बघूया. आणि ती मला दिसेना म्हणून मी तिला रागवायला गेलो की कुठे गेली, का टाकली नाहीस? ती म्हणजे टाकली. म्हटलं कुठे? हे याला 1 तास पण नसेल झाला. डॉक्टर काळे म्हणतात. मग मी त्याला मॅजिक बॉक्सच मिळायला लागला की काय जे टाकता सगळं खतम, विघटन होऊन जातं. आणि ॲडिक्शन इतकं झालं की ते दसऱ्याच्या दिवशी गाडीला असे हार लावलेले असतात बघा, ते हार दुसऱ्या दिवशी सगळे टाकून देतात. मी ते सगळं गोळा करून घरी आणतो आणि आमच्या निसर्गदूत मी टाकतो. खत होतं त्याचं. माझी बायको म्हणायला लागली अरे घरचा कचरा आहे तो ठीक आहे, बाहेरचा आणू नको. पण त्याचं एवढं आपल्याला ॲडिक्शन लागतं. आणि ते बघणं म्हणजे मॅजिक आहे. होते मॅजिक आहे. मृदगंध म्हणतात ना, म्हणजे पहिल्या मातीचा वास, तो मातीचा वास आमच्या घरात दरवळत असतो. मी आता हे जर यंत्र हे उपकरण हवं असेल तर स्त्री मुक्ती संघटनेच्या कुठल्याही कार्यालयात तुम्ही जाऊ शकता अथवा sharadkale@gmail.com वरती तुमच्याशी संपर्क साधू शकतात. बरोबर. सर आपल्याकडे कसं आहे म्हणजे आता आमच्या बायकांचं कसं होतं, कचरा म्हटलं की वास, कचरा म्हटलं की घाण. मग ते कचरा घरात ठेवायचा हे काय आम्हाला पटतच नाही बुवा. तर जरा लोकांना सांगा ना याच्याबद्दल काय जे असेल ते मार्गदर्शन करा. काय कचरा कुठलाही घाण वास हा माणसाला आवडत नाही, कोणालाही आवडत नाही. आणि निसर्गामध्ये तसा घाणवास येतच नाही. निसर्गामध्ये बघा एखादं कुत्रा किंवा उंदीर मेला तर फार तर फार एक 4-5 तास त्याला वास येतो. नंतर त्याच्यावरती कार्य करणारे जे स्वच्छता दूत आहेत ते लगेच काम करायला सुरुवात करतात आणि तो वास खतम करतात. तसे आपले सूक्ष्मजीव आहेत. पण हे चांगला वास यावा माणसाला, चांगली हवा त्याला मिळावी हे एक साधी अपेक्षा असते. पण आपण साधी हवा मिळण्यासाठी काय करायचं, ह्या कचऱ्याचं नियोजन का करायचं, ती चांगली हवा मिळण्यासाठी हवेची किंमत आपल्याला कळत नाही. हवेची किंमत नाही आपल्याला कळत नाही. तुम्ही मला सांगा की तुम्हाला घरात वीज किती लागते माहिती आहे कारण तुम्ही बिल देता. तुम्हाला कपडे किती पैशाला मिळतात माहिती आहे कारण तुम्हाला फुकट कपडे मिळत नाहीत. दूध किती घेतात ते तुम्हाला माहिती आहे कारण त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे सगळ्या गोष्टींचा हिशोब तुमच्याकडे आहे. त्याला किती पैसे लागतात माहिती आहे तुम्हाला. पण तुम्हाला मला सांगा, तुमच्यापैकी कुणीही सांगा मला की तुम्हाला रोज हवा किती लागते हो? त्याला हवा मला फुकट मिळते. किती लागते विचारतात. किती लागते तुम्हाला हवा? तशी लागतं म्हणजे बऱ्याचदा घेत असतो. दिवसभर आम्ही बऱ्याचदा घेत असतो हवा. पण किती लागते? काही हिशोब आहे का? काही 24 तास हवा घेत असतो. मग आता मी तुम्हाला एक शास्त्रज्ञ म्हणून हिशोब सांगतो. तुम्ही दिवसाला 21,000 वेळा श्वास घेता. 21,000 वेळा. 21,000 वेळा. माझ्यावरती विश्वास नसला तर मोजून बघा. आणि मोजणं अवघड असेल तर विश्वास ठेवा. साधारण 21,000 वेळा श्वास घेताना तुम्ही शरीरामध्ये 17,000 लिटर हवा तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे पाण्याची 1 लिटरची बाटली अशा 17,000 बाटल्या हवा तुम्हाला लागते. 2 मिनिटं अजून हवा जाईल इतकी हवा लागते. त्या 17,000 लिटरमध्ये 20% ऑक्सिजन म्हणजे 3,500 लिटर ऑक्सिजन आपल्याला लागतो. ह्या 3,500 लिटर ऑक्सिजनचं वजन केलं तर 3 किलोग्रॅम ऑक्सिजन लागतो. आणि 3 किलोग्रॅम ऑक्सिजनची आजची बाजारातली किंमत 21,000 रुपये. 21,000. आणि तुम्ही 21,000 वेळा श्वास घेता म्हणजे तुमच्या प्रत्येक श्वासाला 1 रुपया तुम्हाला द्या. सेक्रेटरी साहेब श्वास घेतला रुपया द्या, पुढचा रुपया द्या, पुढचा घेतला. आणि जर बिल नाही भरलं, निसर्गाने ठरवलं ऑक्सिजनचा सप्लाय थांबवायचं तर काय होईल?
ही सगळी सभा वरती चालू आहे. पण हे द्यायचं कसं, तर हे कचऱ्याचं विघटन केल्यानंतर ऑक्सिजन मुक्त होणार आहे आणि मग तो घाण वास यायच्या ऐवजी चांगला वास तिथे येणार आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन मिळत राहणार आहे. एक झाड लावा आणि त्या झाडाची निगा राखा. 3 किलोग्रॅम ऑक्सिजन निसर्गाला रोज ते झाड परत देतं. तुमच्या ऑक्सिजनचं बिल द्यायचा तो एक पद्धत आहे ती. त्याला निसर्ग ऋण म्हणतो आम्ही. आणि हे निसर्ग ऋण फेडणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड लावा आणि त्या झाडाला जगवा, म्हणजे ते तुम्ही निसर्ग ऋण दिलं. कचऱ्याचं विघटन करा म्हणजे निसर्ग ऋण दिलं. कचऱ्याला कचरा म्हणू नका, स्रोत म्हणा, म्हणजे निसर्ग ऋण दिलं. चला, ही वेळ झालेली आता भारुडाची, नाही का? म्हणजे भारुड आहे ना? कोण 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 कोण? अरे आज शंकर एहसान लॉय यांचं एक मिनिट जरा थांबा. शंकर एहसान लॉय येणार आहेत का? मी खरं तर त्यांना आणू शकतो, पण तसं आणणार नाहीये. आता यांनी सांगितलं नाही का, एक पान गळलं की स्त्रोत आहे दुसऱ्या पानाचा, बरोबर? तसंच त्यांचं एक गाणं ऐकलं की तो स्त्रोत घेऊन मी एक दुसरं नवीन गाणं सादर करणार. हा, विघटित गाणं आहे, विघटित भारुड आहे ते. ऐकू आता. म्हणजे हे सोत्री गाणार आहेत. सोत्री गाणार आहे. श्रोत्री गा चला. बुवाजी, पंडित जी, चलिए. जान टाकला कचरा साऱ्या रस्त्यात, मारला पाहिजे त्याला झाडूच्या पटक्यात. वा 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 वा, ये तो कबाड़ा हो गया. नाक तोंडात वास शिरला, पाय कचऱ्यामध्ये बरबटला. नाक तोंडात वास शिरला, पाय कचऱ्यामध्ये बरबटला. कचऱ्याने परेशान, कचऱ्याने परेशान गाव आणि शहरवाले. देश कचऱ्यात जाईल हा सारा, देश कचऱ्यात जाईल हा सारा. कचरा रे, कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. करे कचरा, करे कचरा, करे कचरा, कचरा कचरा. कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. केळ्याची साल, कागद कपटे, प्लास्टिक पिशवी, डब्बेनी बाटले. हो, केळ्याची साल, कागद कपटे, प्लास्टिक पिशवी, डब्बेनी बाटले. सारे घराच्या खिडकीतून टाकले, सारे गटार कचऱ्याने झाकले. देश सारा हा आहे घर आपले, नाही भान कुणाला याचे उरले. देश कडे कचरा, झाला सगळीकडे कचरा. झाला सगळीकडे कचरा, झाला सगळीकडे कचरा. तर बरं का मंडळी, आपण सगळ्यात आधी डॉक्टर शरद काळे यांचे आभार मानूया. त्यांनी फार उपयुक्त माहिती आज आपल्याला दिलेली आहे आणि आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये
दर बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कलर्स वाहिनीवरती. आणि बघणार आहोत आपला हा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा.